ह्या झाडाचे आयुर्वेदिक गुणधर्म एवढे चांगले आहेत ना मित्रांनो, ते आपण एक एक बघणार आहोत. म्हणजे याचे पानं, फुलं, साल हे सर्व काही आपल्या कामाला येतं. तर एक एक याची माहिती घेऊया आपण. तर सध्या मार्च महिना आहे बघा, कडकडीत ऊन आहे, जिकडे तिकडे झाडे पूर्ण वाळून गेलेत आणि याला बघा हे कसं बहरलं आहे, फुलं किती छान आहेत. तर याच्या जर बारीक तुम्ही जर निरीक्षण केलं, आता मला स्पष्ट दिसतंय. राम राम शेतकरी भावांनो, कसे आहेत सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो किसान बंधू ऑर्गॅनिक फार्ममध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही इथे बघत आहात, हे आहे पळसाचे झाड. याला बघा सुंदर असे केशरी कलरचे फुलं लागलेले आहेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये याला पळस म्हणतात. आणि हे झाड म्हणजे जिथं कोरडं आणि उष्ण वातावरण आहे अशा ठिकाणी आढळतं. जसं की महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश ह्या ठिकाणी हे झाड आढळतं. ह्या झाडाचं शास्त्रीय नाव आहे ब्युटिया मोरोस्पोर्मा. तर हे झुंबावर्गीय कुटुंबातील झाड आहे आणि ह्या झाडाचे आयुर्वेदिक गुणधर्म एवढे चांगले आहेत ना मित्रांनो, ते आपण एक एक बघणार आहोत. म्हणजे याचे पानं, फुलं, साल हे सर्व काही आपल्या कामाला येतं. तर एक एक याची माहिती घेऊया आपण. तर तुम्ही इथे बघू शकता, हे आहे पळसाचे पानं. हे त्रिदलीय असतात. म्हणजे याला काय 3-3 पानं येतात बघा इथे, 3-3 असे 3-3 पाने, म्हणून याला त्रिदलीय म्हणतात. तर ह्या पानाचा उपयोग आपण कसा घेऊ शकतो? तर बघा, ज्यांना कोणाला खाज खुजली वगैरे होत असेल तर तुम्ही हे पळसाचे पानं, हे पानं गरम पाण्यामध्ये उकळून त्या पाण्यानं जर आंघोळ केली तर तुम्हाला खाज खुजली वगैरे हे पूर्ण तुमचं नष्ट होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सांधेदुखी, कंबरदुखीचा त्रास असतो, तर आपण हे पळसाचे पानं जे आहेत याला पानं गरम करायचे आणि ते पानं आपण जिथं पण आपल्याला सांधेदुखी आहे तिथे आपण हे करू शकतो. दुसरं म्हणजे याचा आपण बारीक पेस्ट करून त्याला गरम करून घ्यायची आणि त्याचा लेप आपला जिथे जे आपले सांधे दुखतात, कंबर दुखते, तिथे लावला तर तुम्हाला त्वरित रिझल्ट याचा मिळून जाईल. आणि जे आहे याचे आणखीन खूप सारे गुणधर्म आहेत. जसं की याची साल आहे, याची साल बघू शकता तुम्ही. याची साल आणि पानं दोन्ही मिक्स करून याचा बारीक चूर्ण केला तुम्ही आणि जिथं पण तुम्हाला काही खूप दिवसापूर्वी मार लागलेला आहे, सूज आहे, अशा ठिकाणी त्याचा लेप जर तुम्ही लावला तर सूज कमी